अखंड ज्योतिपत्रिका जानेवारी 1941. आज आपण जरा वेगळ्या काळात जाणार आहोत, म्हणजे 80 वर्ष मागे एका जुन्या पण खूप महत्वाच्या वैचारिक खजिन्यात डोकावणार आहोत. अगदी. हे आहे अखंड ज्योती मासिकाचं जानेवारी 1941चा अंक. म्हणजे विचार करा, 80 वर्षांपूर्वीचे विचार. हो, आपल्या समोर आहे तो काळ, ती भाषा आणि तेव्हाचे विचार कसे होते हे बघणं इंटरेस्टिंग आहे. आणि गंमत म्हणजे हे विचार जरी इतके जुने असले ना, तरी त्यातले अनेक मुद्दे आजही आपल्याला विचार करायला लावतात. या अंकात बघाल तर वेळेचं महत्त्व आहे, सर्वधर्म समभाव, धर्माचं खरं आचरण कसं असावं, आरोग्य, इतकंच काय, स्वर्ग नरकाच्या कल्पना, नीतिमत्ता, त्याग आणि आत्मविश्वास, म्हणजे कितीतरी विषय हाताळलेत. बरोबर. तर मग आज आपलं उद्दिष्ट काय? तर या जुन्या विचारांच्या सागरात जरा खोल उतरायचंय आणि बघायचंय की आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात यातून आपल्याला काय घेता येतं. सुरुवात करूया का वेळेच्या गणितापासून? नक्की. अंकांची सुरुवातच पाने 5 ते 7 खूप प्रभावी आहे. एक तीव्र जाणीव आहे त्यात की 1940 हे वर्ष संपलं आणि आता ते कधीच परत येणार नाही. हो, ही खंत आहे आणि एक जाणीव आहे की गेलेला काळ परत येत नाही. अगदी. आणि काळ कसा निसटून जातो हे सांगताना महाराणी एलिझाबेथचं उदाहरण दिलंय. शेवटच्या क्षणी अमाप संपत्ती देऊ केली, पण एक क्षणही जास्त मिळाला नाही तिला. म्हणजे पैशापेक्षा वेळ कितीतरी मौल्यवान आहे हे अगदी मनावर ठसतं. बरोबर. आणि हे फक्त मोठ्या लोकांचं नाही, सामान्य माणसाचंही तसंच आहे. एका मजुराच्या पोत्यातून तांदूळ सांडत जातात नकळत. ते उदाहरण खूप समर्पक आहे. हो ना. आयुष्यही तसंच, क्षणाक्षणाने संपत जातं, पण आपलं लक्षच नसतं. बालपणीचे दिवस आठवले की कसं हुरहुर लागते अजूनही. ते परत येणार नाहीत हे माहीत असून सुद्धा. खरंय. लेखक म्हणतो की जसा आईचा जीव मुलामध्ये असतो ना, तसंच आत्म्याचं प्रेम या जीवनावर आहे. पण आपण हे मौल्यवान क्षण, तास, दिवस, वर्ष कसे वाया घालवतो. 41 एक संधी घेऊन आलाय. आणि अजून एक विचार त्यातला मला खूप महत्वाचा वाटला की आपल्याला इतरांचे दोष जास्त दिसतात कारण ते आपल्यातच दडलेले असतात, म्हणजे आरशासारखं. अगदी बरोबर. आता पुढचा मुद्दा घेऊया, जो आजही तितकाच किंबहुना जास्तच महत्वाचा आहे. सर्वधर्म समभाव, पाने 7-8. हो, इथे महात्मा गांधीजींचा संदर्भ आहे. ते म्हणतात की सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स या शब्दापेक्षा सर्वधर्म समभाव जास्त महत्वाचा आहे. काय फरक आहे यात नेमका? फरक आहे, थोडा सूक्ष्म आहे पण महत्वाचा. सहिष्णुता किंवा नुसता आदर म्हटलं की त्यात कुठेतरी एक भाव असतो की आपण समोरच्याला आपल्यापेक्षा थोडं कमी लेखतोय किंवा त्याच्यावर कृपा करतोय. अच्छा. पण सर्वधर्म समभाव म्हणजे सगळ्या धर्मांना एकाच पातळीवर पाहणं, समान मानणं. आणि याचं कारण काय दिलंय? कारण असं दिलंय की मानवाने निर्माण केलेले सगळेच धर्म हे त्या अंतिम सत्याचं, परमात्म्याचं एक अपूर्ण प्रतिबिंब आहेत. त्यामुळे कोणताही एक धर्म स्वतःला परिपूर्ण म्हणू शकत नाही. हे मान्य केलं की मग सोपं होतं. अगदी. हे मान्य केलं की मग इतर धर्मांमधल्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला आपण तयार होतो. आणि हेच खरं धर्माचरण आहे असं म्हटलंय. अर्थात याचा अर्थ अधर्माला स्वीकारावा असा नाही, हे पण स्पष्ट केलंय. हो, नक्कीच. धर्म आणि अधर्म यातला फरक स्पष्ट आहे. सत्य एकच आहे, पण त्याचे आविष्कार अनेक असू शकतात. जसं एकाच झाडाला हजारो पानं असतात तसं. मग धर्माचं आचरण म्हणजे नेमकं काय करायचं? पान 8 ते 10 मध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार आहेत. ते म्हणतात की फक्त ग्रंथ वाचणं किंवा कर्मकांड करणं म्हणजे धर्म नाही. हो, त्यांनी अनुभवावर जास्त भर दिला आहे. म्हणजे ईश्वरी तत्वाचा अनुभव घेणं ते महत्वाचं. अनुभूती. आणि त्यासाठी काय गरजेचं आहे? म्हणजे बाह्य साधनांची गरज सुरुवातीला असते कदाचित, पण अंतिम ध्येय हे आतून आलेली अनुभूतीच आहे. कारण सगळ्या धर्मांचं मूळ उद्दिष्ट एकच आहे, आत्म्याला परमात्म्याशी जोडणं. म्हणजे उगाच हट्ट किंवा दुराग्रह न धरता अनुभवावर भर द्यायला हवा. अगदी. जसं जेवणात वेगवेगळ्या चवींची मजा असते ना, तशीच धर्मांमधील विविधता ही जगाची सुंदरता वाढवते असं म्हटलंय. त्यामुळे दुसऱ्यांच्या पद्धतींची निंदा करणं योग्य नाही. खरा साधू तोच जो सगळ्या मानवजातीवर प्रेम करतो. बरोबर. आणि इतरांवर प्रेम करण्यासोबतच पुढचा मुद्दा येतो आरोग्याचा, पान 10. म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. हो ना. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर आपण इतरांची मदत तरी कशी करणार? आपलीच क्षमता कमी होते.
आणि इथे तर स्पष्ट म्हटले, चिंता म्हणजे चिता, क्रोध, चिंता, ईर्ष्या, द्वेष, निंदा, घृणा या सगळ्या नकारात्मक भावना. आपल्या शरीरावर आणि मनावर किती वाईट परिणाम करतात. हो, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवणं हे जीवनाचं एक महत्वाचं ध्येय आहे असं सांगितलंय. बरोबर. आता एका वेगळ्या विषयाकडे वळूया का? स्वर्ग आणि नरक, पाने 12-12. इथे वेदांताचा दृष्टिकोन मांडला आहे. तो काय सांगतो? हे खूप इंटरेस्टिंग आहे. वेदांत म्हणतो की मृत्यूनंतरची स्थिती जी आहे ना, ती आपल्या जिवंतपणीच्या विचारांवर आणि भावनांवर अवलंबून असते, अगदी स्वप्नासारखी. स्वप्नासारखी म्हणजे? म्हणजे आपण जसा विचार करतो तसा अनुभव आपल्याला येतो. समजा कोणी ख्रिश्चन असेल तर त्याला त्याच्या कल्पनेनुसार स्वर्ग नरक दिसेल, मुस्लिम असेल तर त्याला त्याच्या. अच्छा, म्हणजे हे अनुभव व्यक्तिनिष्ठ आहेत. हो, आणि महत्वाचं म्हणजे हे अनुभव स्वप्नासारखेच तात्पुरते आहेत, ते कायम टिकणारे नाहीयेत. त्यामुळे कोणताही एक धर्म किंवा मार्गच श्रेष्ठ आहे आणि बाकीचे नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. जो खरा ज्ञानी असतो, ज्याला मुक्त पुरुष म्हटलंय, तो या सगळ्या कल्पनांच्या पलीकडे जातो. तो सगळं जग स्वतःमध्येच पाहतो. जसं स्वप्नात पाहणारा आणि दिसणारं दृश्य दोन्ही आपणच असतो तसं. अगदी तसंच. आणि यात एका स्त्रीची गोष्ट पण छान आहे. ती एका हातात अग्नी आणि दुसऱ्या हातात पाणी घेऊन निघाली होती म्हणे. कशासाठी? स्वर्ग जाळायला आणि नरक विझवायला. म्हणजे काय तर या कल्पनांमध्ये अडकून बसू नका हाच संदेश आहे त्यातून. वा, खूप मार्मिक. पान 12वर अजून काही छोटे पण महत्वाचे विचारत. हो, जसं की इतरांना दुःख देणं म्हणजे स्वतःलाच जखमी करणं. सत्य बोलायची सवय सरावाने लागते, एकदम सुंदर हस्ताक्षरासारखी. आणि ते मोत्याचं उदाहरण, मोती हवे असतील तर खोल डुबकी मारावी लागते, किनाऱ्यावर फक्त शिंपलेच मिळतात. बरोबर. आणि शेवटचा विचार त्या पानावरचा, परमार्थासाठी लागणारा श्रम हा जगातल्या लोभासाठी लागणाऱ्या श्रमापेक्षा खरं तर खूप कमी आहे. आता एक छान बोधक कथा आहे पान 13वर, खरा त्याग. रोक्का बांका नावाच्या जोडप्याची. एक गरीब पण विद्वान ब्राह्मण आणि त्याची पत्नी. ते गरिबीत पण समाधानी असतात. एकदा काय होतं, ब्राह्मण जंगलातून चाललेला असतो आणि त्याला सोन्याच्या मोहऱ्यांनी भरलेली थैली सापडते. मोह होतो साहजिकच. क्षणभर होतो, पण तो विचार करतो की दुसऱ्याचं धन हे पाप आहे. आणि मग त्याला वाटतं आपल्या पत्नीला याचा मोह होऊ नये, म्हणून तो काय करतो, त्या थैलीवर माती टाकायला लागतो. अच्छा, लपवण्यासाठी. हो, पण त्याची पत्नी तेवढीच हुशार असते. ती बघते आणि त्याला विचारते, अहो, सोन्यात आणि मातीत फरक तो काय राहिलाय आता तुमच्यासाठी? तुम्ही मातीला मातीनेच का झाकत आहात? काय अप्रतिम विचार आहे. म्हणजे ज्याने खरंच त्याग केलाय त्याच्या दृष्टीने सोनं काय आणि माती काय सारखंच. अगदी. खरा त्याग हा असा विवेकाने येतो. तो काही अभावामुळे किंवा दिखाव्यासाठी नसतो. हे जोडपं पुढे मोठे भक्त झाले म्हणे. खरंच सुंदर कथा. यानंतर पान 14वर वेदांचा संदेश दिलाय. हो, यजुर्वेद आणि अथर्ववेदातली शिकवण आहे. तेन त्यक्तेन भुंजिथा, म्हणजे त्यागाने वाटून उपभोग घ्या, लोभ टाळा. आणि नेहमीच चांगली कर्म करत 100 वर्ष जगायची इच्छा ठेवावी. एकत्र राहावं, चांगलं बोलावं, ज्ञानी व्हावं. भाऊ बहिणींनी भांडू नये. एकमेकांवर प्रेम केल्याने उन्नती होते. ईश्वर भक्तीने आणि पुरुषार्थाने दोष दूर होतात. असे अनेक संदेश आहेत. याच पानावर प्रभूची माया यावरही थोडं चिंतन आहे. म्हणजे ज्ञानाच्या वेगवेगळ्या पातळ्या. हो, आणि सर्वोच्च स्थिती कोणती? तर सगळं काही जाणूनही शेवटी भक्तीत इतकं रमून जाणं की सगळं विसरून फक्त प्रभूत विलीन होणं. आता जरा व्यावहारिक विषयाकडे येऊया पुन्हा. पाने 15-16. दुःख विकत घेऊ नका. हो, यात म्हटलंय की आयुष्यात काही दुःख तर अटळ आहेत. म्हणजे आजारपण, म्हातारपण, मृत्यू, कधी कधी गरिबी. ती स्वीकारावी लागतात. बरोबर. यालाच व्यावहारिक कर्मयोग म्हटलंय. म्हणजे ज्या इच्छा अव्यवहार्य आहेत त्या सोडून देणं. पण बरीच दुःख आपण स्वतःहून ओढवून घेतो नाही का? ही लोक सतत स्वतःच्या दुःखांबद्दलच बोलत राहतात, रडगाणं गात राहतात. हो, त्याने स्वतःची आणि इतरांची शक्ती वाया जाते. अगदी. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून किती त्रागा करतो आपण. ट्रेन चुकली, जेवण बिघडलं, नोकराने काही चूक केली, वस्तू सापडली नाही वेळेवर. हो, यावर बर्ट्रंड रसेलचं उदाहरण दिलंय की ही जी त्रागा करण्यात शक्ती वाया जाते ना, ती जर विधायक कामात वापरली तर मोठमोठी साम्राज्य उभी राहू शकतात. म्हणजे जीवनात सरसता आणायला हवी. समभाव, शांत वृत्ती. बरोबर. म्हणजे त्रासदायक गोष्टी शांतपणे स्वीकारायला शिकलं पाहिजे.
मित्राची बढाई असेल, कुणी जुनाच विनोद सांगत असेल, कपडा फाटला असेल. म्हणजे ज्या गोष्टी अटळ आहेत त्यांची चिंता करत बसू नये आणि ज्या बदलण्यासारख्या आहेत त्यासाठी शांतपणे प्रयत्न करावा. अगदी योग्य. आता पान 17वर विपत्ती धर्म म्हणून एक कथा आहे, हो, ऋषी उपस्तींची. ही काय आहे? दुष्काळ पडलेला असतो, ऋषी आणि त्यांच्या पत्नीला खायला काहीच नसतं. तेव्हा अत्यंत भुकेमुळे ते एका अंत्यज म्हणजे दलित व्यक्तीकडून त्याने खाऊन उरलेले उडीद खातात, कारण तेव्हा जगणं महत्वाचं असतं. हा, आपदधर्म म्हणून. हो, पण नंतर तोच माणूस त्यांना प्यायला पाणी देतो, तेव्हा मात्र ते नाकारतात. कारण ते म्हणतात की आता विपत्ती टळलीये, भूक भागलीये, आता सामान्य परिस्थितीतले नियम पाळायला हवेत. अच्छा, यातून काय बोध घ्यायचा? बोध असा की जेव्हा समाजावर किंवा राष्ट्रावर मोठं संकट येतं, तेव्हा काही नेहमीचे नियम किंवा रूढी बाजूला ठेवाव्या लागतात. थोडं लवचिक व्हावं लागतं. पण संकट टळलं की पुन्हा सामान्य धर्माचं पालन करायला हवं, म्हणजे गरजेनुसार वागणं. बरोबर. याच पानावर अजून काही विचार आहेत, जसं की आराम मृतांसाठी, काम जिवंतांसाठी. विचाराने माणूस माणूस होतो, निस्वार्थ कर्माने देव होतो. जीवन एक प्रश्न आहे, मरण त्याचं उत्तर आहे. कर्तव्याचं महत्त्व आणि संगतीचा परिणाम. सुसंगतीने उत्थान, कुसंगतीने पतन. आता पुढे पाने 18-19 मृत्यूच्या भीतीबद्दल बोललंय. मृत्यू म्हणजे काय? तर नित्य आत्म्याचा अनित्य शरीरापासून वियोग, एवढंच. जीवन म्हणजे दिवस कामाचा, तर मृत्यू म्हणजे रात्र विश्रांतीची. शरीर थकतं, जुनं होतं, तेव्हा मृत्यू विश्रांती देतो आणि नवीन जीवनासाठी तयार करतो. गीतेतलं उदाहरण दिलंय, जसे आपण जुने कपडे बदलून नवीन घालतो, तसंच आत्मा शरीर बदलतो. मग मृत्यूचं दुःख का होतं आपल्याला? त्याचं खरं कारण आहे ममता, म्हणजे आसक्ती. कशावरची? तर या शरीरावरची, आपल्या धनसंपत्तीवरची, कुटुंबावरची. ही ओढ सुटत नाही म्हणून दुःख होतं. जहाजावरच्या प्रवाशाचं उदाहरण दिलं इथे. वस्तू वापरल्या, प्रवास संपला की आसक्ती न ठेवता सोडून द्याव्यात, मग दुःख होत नाही. अगदी. आणि पान 19वर कामाबद्दल एक महत्वाचा विचार आहे, पूर्ण आणि खरं काम. म्हणजे कोणतंही काम अगदी छोटं असलं तरी ते अर्धवट किंवा वाईट करू नये. ते पुन्हा करायला लागणं हे लज्जास्पद आहे. आणि मालक बघत असेल तेव्हा चांगलं काम करायचं आणि नसेल तेव्हा कसंही, असं करणारा माणूस कधी मोठा होत नाही. बरोबर. जितका पगार तितकंच काम ही वृत्ती म्हणजे कलेचा अपमान आहे, असं म्हटलंय. उत्कृष्ट कामाला नेहमीच पुरस्कार मिळतो, दाद मिळते. अगदी लहानात लहान काम सुद्धा देवाचं कार्य समजून कौशल्याने करावं. आता एक जरा वेगळा, थोडा गूढ वाटणारा विषय आहे पाने 20-21वर. सोनं बनवणारा तांत्रिक. हो, आजकाल आपल्याला अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण जातं, कारण फसवणुकीचे प्रकार खूप ऐकतो आपण. बरोबर. पण इथे कॅप्टन जॉर्ज कार्टर नावाच्या एका ब्रिटिश बौद्धाचे 2 अनुभव सांगितले आहेत. पहिला अनुभव आहे रंगूनमधल्या एका अँग्लो बर्मीज विधवेचा, श्रीमती वार्टन. तिला पारा वापरून सोनं बनवण्याची कला अवगत होती म्हणे. अच्छा, पण तिला पैशाचा मोह नव्हता. नाही, ती अमरत्व देणाऱ्या अमृताच्या शोधात होती. पण तिचा अचानक मृत्यू झाला आणि ते सोनं बनवण्याचं रहस्य तिच्याबरोबरच गेलं. आणि दुसरा अनुभव? तो दार्जिलिंगच्या लामा मठातला आहे. ग्लोरिया नावाची एक युरोपियन मुलगी झोक्यावरून पडून गंभीर जखमी झाली होती, अगदी मृत्यूच्या दारात. डॉक्टर हात टेकून गेले होते. मग कोणीतरी लामांना बोलवायचं सुचवलं. 3 लामा आले. त्यांनी एका बंद खोलीत काही मंत्रोच्चार केले, टाळ्या वाजवल्या आणि 1 तासाने ग्लोरिया हसत खेळत बाहेर आली, पूर्ण बरी होऊन. याला काय म्हणायचं? जादू. लेखक म्हणतो ही जादू नाही, ही योगिक शक्ती आहे. आता याचा अर्थ काय घ्यायचा? कदाचित काही गोष्टी आपल्या नेहमीच्या तर्काच्या पलीकडच्या असू शकतात, एवढाच असेल. असू शकते. हे अनुभव त्या काळाचे आहेत, जसे नोंदवलेत तसे आपण समजून घेऊया. हो. यानंतर पान 21वर पुन्हा काही छोटे विचार आहेत, जसं की दुःखामुळे मनुष्यत्वाचा विकास होतो आणि अंतःकरण निर्मळ झालं की स्वतःचे अगदी छोटे दोषही दिसायला लागतात. श्रम आणि प्रेम एकत्र आले की स्वर्ग, वेगळे झाले की पृथ्वी, आणि अव्यवस्थित ज्ञान असेल तर ते गोंधळच वाढवतं. याच पानावर शेख सादींची एक छान गोष्ट आहे, एका भाकरीवर समाधान. 2 भाऊ असतात, एक श्रीमंत दरबारी नोकर आणि दुसरा गरीब रोज कष्ट करून खाणारा मजूर. श्रीमंत भाऊ गरीब भावाला सल्ला देतो, अरे तू पण नोकरी कर, म्हणजे आरामात जगशील. त्यावर गरीब भाऊ काय म्हणतो बघ, तू माझ्यासारखी मेहनत का करत नाहीस, म्हणजे या गुलामीतून सुटशील. वा,
काय उत्तर आहे. हो ना. थोर लोक म्हणतात की स्वतःच्या कष्टाची भाकरी खाणं हे सोन्याची साखळी गळ्यात घालून दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. म्हणजे थोडक्यात काय तर गरजा कमी ठेवा, एका भाकरीवर समाधान माना, म्हणजे कोणापुढे झुकायची वेळ येणार नाही. अगदी. आता पान 22 वर एक मजेशीर पौराणिक कथा आहे, नास्तिक मत कसं चाललं. हे काय आहे. देव असुरांच्या त्रासाला कंटाळलेले असतात आणि मदतीसाठी गुरु बृहस्पतीकडे जातात. बृहस्पती एक युक्ती सांगतात की असुरांमध्ये चुकीचे नास्तिक विचार पसरवून त्यांना दुर्बळ करायचं. मग बृहस्पती स्वतः चार्वाक नावाचं रूप घेतात आणि भौतिकवादी मत मांडायला लागतात. म्हणजे काय सांगतात ते. ते म्हणतात की हा देहच ब्रह्म आहे, आत्मा वगैरे काही नाही, खा प्या मजा करा, हेच जीवन आहे. असुर लगेच कसे मानतील. नाही मानत सुरुवातीला. ते विरोध करतात, उदाहरणं देतात. पण चार्वाक हुशार असतो. तो हळूहळू आपलं मत बदलून त्यांना पटवून देतो की इंद्रियांना जे सुख मिळतं तेच खरं सुख आहे, तोच धर्म आहे. आणि मग काय होतं. मग असुर त्या विचारांना बळी पडतात, भोगविलासात अडकतात आणि हळूहळू स्वतःचा नाश करून घेतात. या कथेवरची टिप्पणी पण मार्मिक आहे शेवटी. हो, की आजही कळत नकळत अनेक जण हाच चार्वाकाचा मार्ग अनुसरत आहेत की काय. खरंय. आता पुढे पाने 23-24 वर स्वर योगाने रोग निवारण याबद्दल माहिती आहे. म्हणजे श्वासाचं विज्ञान. हो, श्वास किती महत्वाचा आहे, तो पैशाप्रमाणे वाया घालवू नये, ती ईश्वरी देणगी आहे. प्राचीन योगी या श्वासाच्या विज्ञानाने म्हणजे स्वर योगाने शरीरातील केंद्रे जाणत होते. हनुमानाचं उदाहरण दिलंय. आणि आजारपणात योग्य नाकपुडीतून म्हणजे योग्य स्वर बदलून श्वास घेतल्यास फायदा होतो असं म्हटलंय. हो, सकाळच्या दिनचर्येबद्दल पण सांगितलंय. ब्रह्ममुहूर्तावर उठावं, कोणता स्वर चालू आहे ते तपासावं, प्रार्थना करावी, मग शौचविधी. पलंगावर करण्यासारखे काही साधे व्यायाम पण दिले आहेत. तिल्ली किंवा जिगर दाबणे, पाय हलवणे, पोटावर झोपणे, त्याने पचन सुधारतं, अवयव मजबूत होतात असं म्हटलंय. कपालभाती म्हणजे कपाळ घासणे आणि कर्णभाती म्हणजे कान घासणे याचे फायदे सांगितले आहेत. आणि नैसर्गिक वेगांना म्हणजे शौच, लघवी यांना थांबवू नये किंवा जबरदस्ती करू नये हे पण महत्वाचं सांगितलंय. आणि एक निरीक्षण नोंदवलंय की लघु शंकेसाठी डावा स्वर आणि शौचासाठी उजवा स्वर नैसर्गिकरित्या योग्य असतो, जसं लहान मुलांमध्ये दिसतं. यातलं सगळं आज शास्त्रीयदृष्ट्या कितपत टिकेल हे माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की की आपल्या श्वासाकडे आणि शरीराच्या नैसर्गिक संकेतांकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या सगळ्यासाठी म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पान 25 सांगतं, स्वतःवर विश्वास ठेवा. हो, आपल्या प्रत्येकात प्रचंड सुप्त शक्ती आहे, पण आपण मायेमुळे म्हणजे अज्ञानामुळे ते विसरून गेलो आहोत. आणि मग काय करतो तर परिस्थितीला, नशिबाला, देवाला दोष देत बसतो. ही आपल्या आतल्या कमजोरीची लक्षणं आहेत. अपयशाचं मूळ कारण आत्मविश्वासाचा अभाव आहे असं लेखक म्हणतो. बरोबर. आपली आजची जी स्थिती आहे ती आपल्याच भूतकाळातल्या विचारांचा आणि सवयींचा परिणाम आहे. म्हणजे जर स्थिती बदलायची असेल तर आधी आपले जुने नकारात्मक सडलेले विचार बदलायला हवेत आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. अगदी. हाच आत्मविश्वास सगळ्या महान लोकांच्या यशाचा मंत्र आहे. आत्मविश्वास जागृत झाला की मग संकटांनाही आनंदाने सामोरे जाण्याची शक्ती मिळते. आता पान 26-27 वरचं शीर्षक थोडं वेगळं वाटतं. अहंभावाचा प्रसार करा. याचा अर्थ काय घ्यायचा. गर्विष्ठ व्हायचं नाही, तसं नाही. इथे अहंभाव म्हणजे मीपणाची जी आपली मर्यादित जाणीव असते ना ती. मी म्हणजे फक्त हे शरीर आणि हे मन. तर या जाणीवेचा प्रसार करायचा आहे, म्हणजे ती वाढवायची आहे, विस्तार करायचा आहे. केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सर्व सजीवांमध्ये तेच आत्मतत्व आहे, तीच जाणीव आहे हे ओळखायचं. अच्छा, म्हणजे स्वचा विस्तार करायचा आहे. हो, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमाचं हेच खरं उद्दिष्ट सांगितलं आहे. त्या मर्यादित मीपणातून बाहेर पडून सर्वांमध्ये एकत्व पाहणं आणि शेवटी त्या परब्रह्मात विलीन होणं. यासाठी आंतरिक साधना म्हणजे मनाच्या अरण्यातून बाहेर पडणं आणि गुरुची गरज सांगितली आहे. म्हणजे अहंकार विरघळवायचा आहे, त्याचा प्रसार नाही करायचा. शब्दांचा खेळ आहे थोडा. अगदी. याच संदर्भात पान 27 वर भक्त नामदेवांची एक छोटी गोष्ट आहे. त्यांनी काय केलं तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाडीने वार करून पाहिला. अरे बापरे, कशासाठी. कारण त्यांच्या आईसाठी ते झाडाची साल काढत होते. तेव्हा त्यांना वाटलं की या झाडाला किती वेदना झाल्या असतील. त्या समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतःला इजा करून पाहिली. आता पान 28 वर स्वस्तिक चिन्हाबद्दल माहिती दिली आहे.
हे चिन्ह तर खूप परिचयाचं आहे. हो, हे चिन्ह जगभरात अनेक संस्कृतींमध्ये वापरलं गेलंय. जैन, बौद्ध, हिंदू आणि दुर्दैवाने नाझींनी सुद्धा वापरलं, पण वेगळ्या अर्थाने. याचा मूळ अर्थ काय आहे? मूळ अर्थ आहे शुभ, मंगल, कल्याण. ते ओमचं एक रूप मानलं जातं. जैन धर्मातही त्याला खूप महत्त्व आहे. हे प्राचीन काळापासून विश्व कल्याणाचं प्रतीक म्हणून वापरलं जातंय. आता पान 29 पुन्हा आरोग्याबद्दल बोलतं. विचारबलाने दीर्घायुष्य. हो, दीर्घायुष्यासाठी फक्त शारीरिक काळजी पुरेशी नाही, तर तीव्र इच्छा आणि सकारात्मक मानसिक धारणा पण आवश्यक आहे. वाईट विचार, क्रोध, द्वेष, इतरांचे दोष पाहणे, सूडबुद्धी हे सगळे आरोग्याचे शत्रू आहेत असं म्हटलंय. विचार ही आत्म्याची शक्ती आहे आणि सकारात्मक विचारांनी आजारी माणूसही बरा होऊ शकतो. एक वाक्य आहे, वाईट विचार आयुष्य निम्मे करतात. म्हणजे शत्रूंना क्षमा करणं, सर्वांबद्दल प्रेम आणि मैत्रीची भावना ठेवणं, याने आत्मिक शांती मिळते आणि पर्यायाने आयुष्य वाढतं. अर्थात याबरोबरच निसर्गाचे नियम पाळणं, योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, दान, दया, इंद्रिय संयम हे सगळं पण महत्वाचं आहेच. आणि ईश्वराकडे आरोग्य आणि क्षमेसाठी प्रार्थना करायला सांगितलंय. बरोबर. आणि आता आपण येतोय शेवटच्या लेखाकडे. पान 30 हा लिओ टॉल्स्टॉय यांच्या 3 तपस्वी या प्रसिद्ध कथेचा अनुवाद आहे. हो, एका निर्जन बेटावर 3 साधे निरक्षर तपस्वी राहत असतात. त्यांची प्रार्थना अगदी साधी असते. काय असते ती? 3 तुम्ही, 3 आम्ही, आमच्यावर दया करा स्वामी. एवढीच. हां. मग एका विद्वान धर्मगुरूला म्हणजे बिशपला त्यांच्याबद्दल कळतं. त्याला वाटतं, अरे देवा, ह्यांची प्रार्थना किती चुकीची आहे. मग तो काय करतो? तो त्यांना खरी प्रार्थना म्हणजे शास्त्रशुद्ध मोठी प्रार्थना शिकवण्यासाठी त्या बेटावर जातो. ते तपस्वी बिचारे अगदी नम्रपणे त्याचं स्वागत करतात आणि शिकायला तयार होतात. पण त्यांना ती लक्षात ठेवायला खूप कष्ट पडतात नाही का? हो, पूर्ण दिवस जातो ती प्रार्थना पाठ करण्यात. शेवटी धर्मगुरू मोठ्या समाधानाने आणि थोड्या अभिमानाने आपल्या जहाजावर परत निघतो. पण रात्री जहाजावर त्याला काहीतरी वेगळंच जाणवतं. इथे ही कथा थांबवली आहे या अंकात. हो, पण मूळ कथा पुढे खूप सुंदर आहे. रात्री त्या बिशपला झोप लागत नाही. त्याला त्या तपस्वींची आठवण येत राहते आणि मग तो पाहतो की ते तिघे तपस्वी समुद्राच्या पाण्यावरून चालत त्याच्या जहाजाकडे येत आहेत. काय सांगता? हो, आणि ते येऊन त्याला म्हणतात, महाराज, आम्ही तुम्ही शिकवलेली प्रार्थना विसरलो. कृपा करून पुन्हा एकदा सांगाल का? तेव्हा त्या बिशपला काय वाटलं असेल? त्याला तेव्हा साक्षात्कार होतो की या अशिक्षित तपस्वींची ती साधी मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा त्याच्या पांडित्यापेक्षा आणि शास्त्रज्ञानापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. खरंच, जरी या अंकात शेवट नसला तरी तो विचार करायला लावणारा आहे. अगदी. तर आज आपण 1941च्या अखंड ज्योती मासिकातून कितीतरी वेगळ्या वेगळ्या विषयांना स्पर्श केला. वेळ, नैतिकता, धर्म, आरोग्य, मानसशास्त्र, बोधकथा, प्रतीक. हो, एका 80 वर्षांपूर्वीच्या अंकातील विचारांचा हा खजिना खरंच आजही किती बोलका आहे हे जाणवलं. नक्कीच. यातले अनेक विचार खरंच कालातीत आहेत. म्हणजे जीवन कसं जगावं, अध्यात्म काय आहे, स्वतःमध्ये सुधारणा कशी करावी, या सगळ्यासाठी यातून आजही खूप काही घेण्यासारखं आहे. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न नक्कीच मनात येतो. या सगळ्या मंथनानंतर शेवटी जास्त महत्त्वाचं काय वाटतं? परंपरेनं चालत आलेले क्लिष्ट विधी आणि कर्मकांड की त्या 3 तपस्वींसारखी अगदी साधी, सरळ, मनापासून केलेली प्रार्थना? किंवा असाही विचार करता येईल की 1941 मधले हे विचार आजच्या जगात कसे लागू पडतात. हा 80 वर्षांपूर्वीचा आरसा आज आपल्या समाजावर, आपल्या स्वतःवर धरला तर आपल्याला त्यात काय दिसतं? खरंय, विचार करायला नक्कीच वाव आहे.